वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आता मी थोडंसं बाहेर जाणार आहे आणि तुम्हाला माहिती आहे का आज काय आमच्या गाईचा बर्थडे. तुम्ही गाईला सगळेजण हॅपी बर्थडे म्हणा. थँक्यू गाईज. सांग माझा बर्थडे विश करा. बर्थडे माझा इथं आहे. बर्थडे हो काय चांगला बर्थडे निघालाय. चल्लू उठलंय आमचं पिल्लू उठलंय पिल्लू. आता मी बाहेर जाणार आहे. बाहेर म्हणजे मी आणि फक्त पप्पा जाणार आहे, कोणाला नाही नेणार आहे. पप्पा मला म्हणलेले बाळा उठ आणि आवर. हिला तर म्हणलेले की अजिबात तू यायचं नाहीये सोबत. माझं आणि पप्पाचं पर्सनल आहे, आम्ही तुला सांगत नसतो. ठीक आहे, मी चालले आता. आर पवार. आमचा फोटो काढू नका. मॅडम गाईज तुम्ही बघितलं आम्ही गायूला साडी घेतली कारण आज गायूचा बर्थडे आहे. त्यांना कुणाला माहित नाही. पप्पा मला सहज बोलले होते की बाळा उठ आंघोळ कर आपल्याला बाहेर जायचं आहे. थोडंसं गाडीचं पण काहीतरी सामान घ्यायचं होतं जे आमचे अशोक टाटा हायवा हायवाच मे बी त्याचंच घ्यायचं होतं सामान. ते पप्पांनी घेतलं. मग तिथून आम्ही VR पवारला आलो. तिथून 2 शॉपमध्ये तिथून मम्मीला एक घेतली, गाईला एक घेतली. त्या दोघींनाही माहीत नाही आहे आम्ही काय घेतलं आहे. मग आता तिथून परत आम्ही थोडंसं लिंबू सरबत पिलं, परत द्राक्षे खाल्ले आणि मग आता पप्पाला घ्यायचं होतं मटण. मग पप्पा मटण घ्यायला गेलेत तिथे. मी इथं बसले. आता आम्ही इथून जाणार. माझं फेस असं हे का झालं माहिती आहे का, कारण मी उलटी केली. मला पित्ताचा खूप त्रास व्हायला लागले. जर कोणाकडे काही त्याचा ऑप्शन असेल विदाऊट म्हणजे गोळ्या न खाता जर काही आयुर्वेदिक वगैरे पथ्य असतील. मी पथ्य तरी काय, मी चाय पित नाही, डाळ खात नाही, म्हणजे काय खात नाही, फक्त चिकन आणि अंडी खाते. त्यामुळं होतंय का मला नक्की कमेंट करून सांगा. मला खूप पित्त आहे गाईस. तर आम्ही घरी आलो. आजाला पण सांगितलं प्लॅनिंग आणि तिचा ब्लाऊज घेतलाय मापाचा आणि आता आम्हाला अर्जंट भेटेल का नाही ते ब्लाऊज तिच्या मापाचा घेऊन आलोत आम्ही शिवायला. तिला काय पण नाही माहिती आहे, कोणालाच नाही माहिती आहे. आम्ही मीन पप्पा गाडीतच ठेवून गेलते. मी पप्पाला सांगितलं होतं की पप्पा नाही सांगायचंय तिला, नंतर सगळं रेडी करून दाखवायचंय. तर बघू इथं ब्लाऊज शिवायला काकूनपाशी आलं भेटतंय का नाही. आज ती मापाचं ब्लाऊज देखील. तर गाईचा ब्लाऊज शिवून झालाय दिसते. आम्ही घेऊन यायला चाललोत गुपचूप अर्जंट. तिला माहित नाहीये अजून मी चाललो तेव्हा ठेवून आलो. आता घेऊन येतो जाऊ. आजीनं गाडी काढली. चाललोत आम्ही दोघं. जाऊन येतो रेडी झालाय का नाही. तिला सरप्राईज खूप छान विथ ब्लाऊज रेडी असं कोण देईल. आम्ही तर देतोय तिला तसंच. अरे बावळटा घेऊन जा ना, तेवढ्या लांब जाशील काय. त्यानं कसं मजा करायलाय बघा. चालवायलंय बावळट कुठला. मला माहित आहे ते जाणार नाहीत. मी त्यांना दाखवलं. तर गाईज हे सोडून मला गेली हे वाक्य त्यांना ऐकणं बी महत्वाचं आहे तिथे. मी रील्सच्या नादात होती आणि तिने मला सोडून गेली. मला कळली नाही काही ना कळत कधी सोडून गेली. रील्सच्या नाही रे, ब्लॉगच्या नादात.
गाईच आम्ही आता आलोय केक घ्यायला. केक चॉकलेटचा घेशील आणि सगळे खातेत पण रे बाळा चॉकलेटचा. कुठले हे का ते पूर्ण आतून पण चॉकलेट आहे. कितीला? आतून वेगळं पांढरं. द्या एक पेस्ट्री द्या इथं खायचं. लय फेस आहे त्याच्यात. हा फेस लय दिसायला म्हणजे हॅलो क्रीम व्हीप क्रीम जास्त आहे. इथं काही अंबिका केक बायको लिहिलेला आहे का हो त्यामध्ये? त्यात एक बायको एक आला होती केक तू कुठे आहेस? हेच का तुमचं अंबिका बेकरी? कधी वापस मग तेच घेऊ दे का? तेच घ्यायचं आहे. द्या बाय. गाईस तिला बँगल्स वगैरे पण घेतले आम्ही. गाईस गजरे घ्यायचे आहेत का? ते गजरे घे म्हणले. पेढा घे. गजरे भेटतात का अजून इथं? मंदिरापाशी भेटतील की. गाईज फायनली गाईचा ब्लाऊज साडी सगळं रेडी झालंय. आम्ही आता तिला जाऊन घरी सरप्राईज देणार आहे. एवढं सामान आता आम्ही घेऊन आलेलो आहे. आता घरात जाऊन हळूच गाईला सरप्राईज देणार आहे. गायू हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. यो किती काय काढलं. अभी मजा आएगा ना भिड़ो. हाय गाईज, माझा आहे आज बर्थडे. म्हणजे दीदीनं जाऊन मला हुका साडी वगैरे आणले. दीदी आणि माझे सासरे म्हणजे पप्पा गेले होते साडी आणायला मला. माझी साडी कितीची आहे माहिती का? 5,000 नकलेत आज माझ्यासाठी. कशा हसायले बघा. गाईज मी गाईला मेकअप करून घेते. गाईचा गाईला काय बनवायलीस तू आता? मंकी का? ब्लॉग मध्ये काय बी बोल ना का? आम्ही काहीच बोलत नाही. तू शूट कर म्हणते आम्ही करतोय. परम सुंदरीचं काळ उंदरी करू नये म्हणजे झालं. मला आमच्या दीदीवर पूर्ण विश्वास आहे गाईज. त्याने मला काळी उंदरी नाही बनवलं. विश्वास ही धोका है. लाल नाकाच्या माकडावर दिसतीस. दोन झोपके खाल्ला माझा. झोपेत मारली बघ मम्मी लेकराला. उठून खायला तोंडात बोट घालायला. त्यासाठी झोळे ठेव म्हणते, पाळण्यात नको म्हणते. किती आगाव आहे बघितलीस का? हो मीच प्रूफ दाखवते ह्याचं. फायनल लुक गाईज. ए थांब रे, तुला एवढं काय कर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे